त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मनोज जरांगे श्री क्षेत्र नारायणगडावरती दाखल झाले. जरांगे यांचं नारायणगडावर जोरदार स्वागत करण्यात आलंय. दर्शन घेण्यासाठी जरांगे नारायणगडावरती दाखल झाले. धाकटी पंढरी असलेल्या नारायणगडाच्या दर्शनासाठी जरांगे गेल्याचं कळतंय आणि यावेळी त्यांचं तिथे जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याची दृश्य आपण बघतोय. यावेळी मनोज जरांगे हे श्री क्षेत्र नारायणगडावरती दाखल झालेले. जरांगे यांचं नारायणगडावर जरांगेचं जोरदार स्वागत करण्यात आल्याचं कळतंय आणि यावेळी धाकटी पंढरी असलेल्या नारायणगडाच्या दर्शनासाठी जरांगे तिथे दाखल झालेत. तू भरायला काय पोराजवळ आपण वाचिलं का? पण कायदा ह्याच गरीब पोराने बनला. हे गरीब मराठ्याच्या पोरण मी आम्ही दोघांनी कायदा बनवला. अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चाललंय ते यावं तो कुणाकडे घेऊन पळत जार याला काय म्हणते. मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं नंतरवाली ते म्हणले ती कुणाकडे जार घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला आणि मग अभ्यासावाल्याने बनला नाही का वा टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही. आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला लागलो तर आम्ही फुकन आमची काखरी बरोबर नाही यायची वाकडी तकडा बैल चालवतो आमचा. तुला काय करायचं दुसऱ्या बारीन सरळ चलत तो हे बैल मग नीट चलत पण तू द्या ना मला. मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बरोबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं. तुला काही घे नाही का? तू मग हुशार आहे. तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचित तू पण तो 0.5% बी आरक्षण नाही दिलं. आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला. चूक होत असते नाही असं नाही. तुमच्याकडून होईन माझ्याकडून होईन का दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या. तू हुशार आहे काही कामाचा नाही आमच्या. पण तू श्रीमंत तू येशीत वाढलेला तो खानदान आम्ही सगळं बघितलं. तर तोय पाहुणे तो माऊस भाऊ माझी मंत्री आहे. एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी. तुमचे खानदानं पुरे येशीत वाढलेले आहेत. आम्ही गळक्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत. पडलेल्या घरात वाढलेले आहेत. आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो. तू टेन्शन घेऊ नको. हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही. यांना भाजी नाही द्यायचं पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं. मुंबईत तिथंच वाळू खा म्हणा ती समुद्रात खचायचं नाही. महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय वारंवार लढले तेव्हा स्वराज्य झालं. अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं. त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अयो काय हुकलं काय रे हुकलं हुकून तिथंच बोली करून घेतली मी. जर चुकलं तर सुधारित जार काढावं लागल. ते म्हणले हो. याला म्हणते दचका मराठ्याच्या गरीबाचा. आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं. आता कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं. विखे पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं. आता आम्हाला काय माहित नाही म्हणायचं प्रमाणपत्र पुढे वाचत बसताना लफडे कुठाने भानगडे शब्द चुकला तू तुला टाक म्हणा काय ती टाक पण आम्हाला त्याच्याशिवाय नाही भेटणार. हे अभ्यासकन वाचकन तज्ञ इतके झालं जे निघाल्यापासून तर इतके अभ्यासक घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके. कुणी म्हणतो मी अभ्यासक घे बाबा मपलं पुस्तक आणि तुपलं पुस्तक ठेव माझ्या डोक्यावर बसतो गळ्यात घालून हिंडत इकडे तिकडे आला. हे काही नाही हे फक्त आपल्याला भुलवीत येत. आपण एक भोळे गरीब माणसं आपण लय विश्वास येतं. मग ते एखाद्याने केलं का आपण थोडं गैरसमज होतो. काय गैरसमज नाही. टेन्शन नाही घ्यायचं बिनधास्त राहायचं. मिळल आणि नाही मिळालं त्यांचं सगळं बंद. तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईच्या तुम्ही एकटे. पण बाबा तुम्हाला सांगतोय लय अवघड आहे. आमचं काय कमी अवघड मुंबईला आले हे मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्र संस्कृती दाखवली. पोलिसाची सोल बांधायचे माणसं आकडायचा झोका बांधतात बा हे पहिल्यांदा मुंबईला मै झालं. कशावर काय करत होते हे पोरं काय बिघडलेले नव्हते. यांना काही झालेलं नाही. हे समाजासाठी धावून आले होते. समाजासाठी लढत होते. समाजासाठी तिथे खेळत बागडत होते. आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसंच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते. कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता.
एकाही माय माऊलीला धक्का लागू दिला नाही मराठ्याच्या पोराने, एकाही. इतकं हा, पण आता आमची संस्कृती एकदा दाखविली, उलट मुंबईचे विचार जिवंत केलेत या पोरांनी कुठं कुठं इतक्या ताकदीने. आणि पहिल्यांदा असं घडलं की तिसरी वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा, म्हणलं माघारी जाते. कारण हेच वागावं लागणार आहे. आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलं वाटलं होईन बरं का आपलं, आपल्याला आपल्याच बुद्धीने वागायचं. मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही. तरी मला मराठ्यांनंतर फोन केले 2 दिवस, ते दगडाखाली चू निघले जे अभ्यासक निघले. मग 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज. मग मराठ्याचे फोन सुरू झाले. ते म्हणले हा बघ, करणारे आपण आहेत, लढणारे आपण आहेत, मिळवणारे आपण आहेत, त्यांच्याकडे ध्यान देऊ नका. तुम्ही फक्त आहेत तसे आम्हाला इमानदार पाहिजेत. आपण काही कुठाने करू, आरक्षण घेऊ. आयला मला असं आहे का. आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले यांना आम्ही बघतो, तुम्ही टेन्शन ना घेऊ, यांना आम्ही बघतो. म्हणजे हे रिअल आहे. आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना, विनाकारण ही करणार. आता गडावर काय जास्त बोलत नाही, पण एवढंच सांगतो, खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी. ही सोपी नाही, हे काय लिख आहे, आश्वासन नाही आहे. ह्यो जे आर आहे, हे काय शब्द नाही, लेखी नाही, हे काय ड्राफ्ट नाही. खूप मोठी लढाई जिंकली. मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे. आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते, शिक्षण घेते, खूप कल्याण होणार आहे समाजाचं. पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं. आपण कधी भेद नाही केला, मराठवाडा वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा. खानदेश विदर्भासाठी समिती आणखीन काम करते, सगळ्याचं काम होईल. आता एवढंच गडावून सांगतो, आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हा, आता उगलं टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा. आपण सगळेजण मिळून, हा ना, मग ते सांगतो ना. आता आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू. पुन्हा जसा होईल तसा, छोटा मोठा जसा असेल तसा. कारण तयारी नाही ना आपली ह्यावेळेस. कारण गेल्या वेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता, ते होता. महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल. तर जसा होईल तसा, 500 असू, 1000 असू, आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं 100% करायचा. आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना, आता कसं घेतो आम्ही तुमच्या. मग सांगू चांगलं. लागा दसऱ्याच्या तयारीला आपलं. सगळ्याला जय शिवराय. नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या मुद्द्यावरनं पेटलं आंदोलन. आंदोलक शिरले नेपाळच्या संसदेत. काठमांडूमध्ये संचारबंदी लागू. 10 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती. नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमेवर गस्त वाढवण्याचे निर्देश. SSB कडून सीमेवरची सुरक्षा अधिक कडक. अतिरिक्त फौज आणि सर्व्हिलन्सची व्यवस्था. GR मधील शब्दरचना ओबीसीसाठी अडचणीची ठरणार, तर ओबीसी समाजही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार. ओबीसी नेते छगन भुजबळांचा इशारा. अंतरवाली दाखल होताच मनोज जरांगेंवर गुलालाची उधळण करत जंगी स्वागत. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच म्हणत जरांगेंनी मानले मराठ्यांचे आभार. 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारविरोधी भूमिका जाहीर करावी लागेल. जरांगे पाटलांनी पुन्हा दिला अल्टिमेटम. नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, सरकारने कुठलाही बदल करू नये. जरांगेंची सरकारकडे मागणी. तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही. बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरनं काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी. त्यानंतर सभापती राम शिंदेंचीही घेतली काँग्रेस नेत्यांनी भेट. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी. एनडीएचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंची निवड. मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, तर पितृपक्षात निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून संजय राऊतांची टोलेबाजी. दुकानं रिकामी करण्यावरून 2 गटांमध्ये वाद. लाठ्याकाठ्या आणि दगडफेकीत 65 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू.
गुजरातच्या कच्छला पुराचा फटका. कच्छच्या रणात धोर्डो सफेद रणमधील वॉच टॉवरपर्यंत पोहोचलं पुराचं पाणी.